SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. त्यांनी करून आमची केस खोटी आहे, खोटा आहे, तुमचा अर्ज नाही, अर्ज नाही, आम्हाला FIR तरी द्या, नाही तर मी खोटा FIR करतो म्हणून माझं कारवाई करू. सरकारी कामात आत करायला म्हणून करा. चला आपण CID ला भेटू द्या त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन. साहेब एक महिना झाला, पोलीस साहेब एक महिना झाला, एक स्टेटमेंट तरी आले CIDचं. बरं मग आम्हाला सांगा, CID बरोबर तुम्हाला माहित नसेल कोणाला बोलवलं CID नाही. त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला, CID त्याला अजून नाही बोलवलं. VK सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही. त्याच्याबरोबर मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही. CCTV बद्दल फक्त इथले गोळा केल्यात त्यांनी आम्हाला काल. त्यानंतर तिथं जो जे 2 येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले. का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही. काय आणि DGCच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याला? आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती. आता पब्लिकला तर काहीच माहित नाही, घरच्या लोकांना माहित नाही. आम्ही घरचे असू, हे 8 तास बसतात. अधिकारी गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन दिल्लीत दाखवले, मुंबईत दाखवले, ते मोगम नाही साहेब. आणि ठीक आहे मी प्रेझेंटेशन केलं, चुका केल्या, मला काउंटर पण केलं. बारामतीमध्ये पोलीस जर आम्हाला साहेब आमचा CID ला द्या ना. तुमच्यावर काय करस्पॉन्डिंग झाला का CIDचा? मी देशाच्या मिनिस्टर साहेबांच्या ऑफिसला पाठवले, DGC ला पाठवले. आम्ही एव्हिएशन मंत्री तिथं नसावेत असं म्हणत असलो तरी त्यांच्या मंत्रालयाला मी पाठवलेलं आहे. हे एव्हिएशन मिनिस्टरच्या त्याला VSR कंपनी जी आहे त्याचे आणि त्या DGC जी पार्टी आहे त्याचे जे प्रमुख आहेत त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे. मग म्हणून VSR ला वाचवत आहे. VSR ला म्हणून वाचवत आहे. आणि मग आमचं म्हणलं तुम्ही त्याच्या VSR च्या विरोधात FIR घेत नाही, मग तुम्ही सुद्धा वाचवा. आणि चालू तपास जे सांगताय तुम्ही साहेब त्याच्यामध्ये अँगल कोणता आहे? अपघात आणि टेक्निकल. क्रिमिनल चौकशी कोण करत? 5 लोकांच्या मृत्यूची आमची रिपोर्ट झाली, आमच्यावर बाकी आमचं काहीच पण नाही. सिंपल एकदम 5 लोक मयत झाले एका ऍक्सिडेंट मध्ये. आमची ऍक्सिडेंटची FIR टाकतो आणि आमच्या बाहेर कुठे टाकामध्ये काही येऊ दे पुढे. नाहीतर CID ला वर्ग करा. गुन्हा दाखल व्हायचा 1 महिना झाला साहेब, 1 महिना दाखल त्यांनी केलाच नाही तर आम्ही काय करतो? CBI मध्ये आता आपण बोलतोय, आता आपण बोलत असताना 7,000 पेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत. 2600 केसेस 10 वर्षाला प्रलंबित आहेत. दादाला न्याय द्यायला 10 वर्ष थांबू का? आणि